पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पहिला बदला घेतल्याची माहिती मिळते। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांचीही घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। आयडी स्फोटानं आदिलचं घर पाडण्यात आलं। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर शस्त्रांद्वारे गोळीबार केला। भारतीय लष्करानं या गोळीबाराला कठोर प्रत्युत्तर दिलं असून सध्या दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू आहे। सिंधू पाणी वाटप करारावर आज गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यावर आज बैठक होणार असून या बैठकीला जलशक्ती मंत्री CR पाटलांसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरमधील अनंतनागला भेट देणार आहेत। दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची ते अनंतनाग जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेणार आहेत। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं जामनेर बंदची हाक देण्यात आली आहे। जामनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून येवल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। बंदमुळे बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावर शुकशुकाट पसरलाय। अक्कलकोटमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तानच्या पंतप्रधानांची आणि पाकिस्तानच्या झेंड्याची तिरडी काढत दहन करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या। यावेळी भाजप, राष्ट्रवादी, RPI आणि हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या होत्या। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे। सर्वपक्षीय नेत्यांकडून नांदेड बंद पुकारण्यात आलाय। या बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय, तर बंद दरम्यान सर्व पक्षीयांनी रॅली देखील काढली। देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्मी छावणीमध्ये जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी जाहीर निषेध केलाय। यावेळी रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचा आणि बदला घ्या अशी मागणी करण्यात येते। दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड बदला घेतला पाहिजे, दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। आपली भारतीय सेना दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे असं देखील पवार म्हटले। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटानं दांडी मारली। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधलाय। हेच काय ते राष्ट्रप्रेम? बाळासाहेबांचा नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केला। पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी संपूर्ण देशाची मागणी आहे आणि या घटनेनंतर मोहन भागवत यांनी देखील संताप व्यक्त केलाय। अष्टभुजा शक्तीनं राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा, ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे असं वक्तव्य भागवत यांनी केलं। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला। त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं। लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे। त्यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी Xवर एक पोस्ट करत कलमा वाचायला शिकत असल्याचं म्हटलंय। पहलगाममधील हल्ल्यातून वाचलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली। पावसकर कुटुंबियांकडून नितेश राणेंनी घडलेल्या घटनांची माहिती घेतली। महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याच्या प्रक्रियेला आणखी गती दिली आली असून तिसऱ्या विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे। आज 232 पर्यटक श्रीनगरहून मुंबईमध्ये परतणार आहेत। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत। दरम्यान आणखी 232 प्रवाशांसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करते। पहलगाममध्ये अडकलेल्या या प्रवाशांना लवकरच महाराष्ट्रात आणले जाणार आहे। विजावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचे सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। भारतात विजावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढलाय। त्यातच पाकिस्तानवर भारतानं कायदेशीर स्ट्राईक केल्यानं पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळलाय। पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद केल्यानं मुंबईसह भारतातून युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांचा लांबचा हवाई मार्ग पत्करावा लागेल। परिणामी हा प्रवास देखील अधिक तासांचा, अधिक खर्चाचा होणार असून या मार्गावरील विमान प्रवासाचे तिकीट दर भडकण्याची शक्यता आहे।
पहलगाम हत्याकांडानंतर जगभरातील देश पाकिस्तानवर भडकले असून अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनसह जगातील 20 देशांनी या हत्याकांडाचा निषेध नोंदवलाय आणि भारताला पाठिंबा दिला। या देशांच्या राजदूतांनी दहशतवाद विरोधी लढ्यात भारताच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतानं कठोर पावलं उचललेली आहेत आणि त्याच अनुषंगानं हवाई दलानं युद्ध सराव देखील सुरू केलाय। यावेळी राफेल जेट्सच्या नेतृत्वाखाली लढाऊ ताफ्याचे शक्तिशाली प्रदर्शन करण्यात आलं। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत असताना भारतीय नौदलानं स्वदेशी बनावटीच्या INS सुरतवरून समुद्र सपाटीखालील लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला। त्यातून भारतानं आपली सागरी ताकद आणि सामरिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली आहे। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतानं पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला आहे। भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यामध्ये प्रतिकात्मक हस्तांदोलनाची परंपरा देखील बंद केली जाईल। याशिवाय कार्यक्रमादरम्यान देखील दरवाजे बंद राहतील। पवार कुटुंब एकच आहे, मतभेद असू शकतात, मात्र निर्णय एकत्र येऊन घ्यावेत असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संभाव्य एकत्रतेच्या चर्चांनी जोर धरलाय। सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली। बिडवलकर खून प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांनी केली। झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा मेल आला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलंय। धमकीचा मेल अमेरिकेजवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना केस गळती आणि नखगळतीचा त्रास सुरू झाला होता। त्यानंतर केंद्रानं 9 सदस्यांचं पथक स्थापन करून या भागाचा दौरा केला। लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला याबाबतचा अहवाल देणार आहे। 2023-24च्या वार्षिक क्रमवारीमध्ये वर्ध्याच्या हिंगणघाट येथील बाजार समितीत राज्यात अव्वल ठरलेली आहे। हिंगणघाट बाजार समितीला 200 पैकी 187 गुण प्राप्त झाले। मावळ तालुक्यात मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान मनसे कदापि खपवून घेणार नाही असं म्हणत मनसे आक्रमक झाले। वडगाव मावळातील अमराठी पोस्ट मास्टरला मनसैनिकांनी चांगलंच मराठी शिकवलं। अकोल्यामध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे बाष्पीभवन देखील वाढलंय। काटेपूर्णा धरणात आता फक्त 26% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे, तर मोठ्या 2 प्रकल्पात 35% जलसाठे राहिल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचं स्रोत आटलंय, त्यामुळे हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी पुरवठा करणं शक्य नसल्यानं शहरात 1 दिवस आड पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। पहलगाममधील भ्याड हल्ल्यामध्ये 28 निष्पाप हिंदू नागरिकांनी त्यांचे प्राण गमावले, त्याचाच निषेध जळगावात करण्यात आला। यात मुक्ताईनगर तालुक्यातील SB चौधरी हायस्कूलमधील कला शिक्षकांना पेंटिंगद्वारे मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना अधिक सुलभरित्या शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दलालांची साखळी मोडीत निघावी यासाठी ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। 2025-26 मध्ये कृषी उन्नती योजनेअंतर्गत ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 धरण आणि 400 तलावातील गाळ काढण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या मरियमपूर गावातील आदिवासी बांधवांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शुद्ध पाण्याची कमतरता असल्यानं हे गावकरी तलावाच्या काठावर खड्डे खणून तेच पाणी पित आहेत। मरियमपूरचा तलाव सुद्धा पूर्णपणे आटल्यानं महिला खड्ड्यातून थोडं पाणी काढून हंडा भरतात। अकोल्याच्या मुर्तिजापूरमधील हिरपूर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना नाल्याच्या पाण्यातून रस्ता काढत जावं लागतं। अनेक वेळा स्मशानभूमीच्या समस्यांकडे लक्ष वेधून देखील प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला। अकोल्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत निदर्शनं करण्यात आली। या भीषण हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी पुन्हा डोकं वर काढलंय। नागरिकांना ताप, जुलाब, खोकला हे आजार झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णालयाच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। आरोग्य खात्याकडून कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नसल्यानं रुग्णाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज समस्यांमुळे वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी लोड सेटिंगची समस्या तात्काळ मॅनेज करून पुढील 10 दिवस शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।
साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींपैकी 102 ठिकाणी तर पाटण तालुक्यातील 235 पैकी 119 ठिकाणी महिला आरक्षण पडले। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आता पुन्हा लाडूचा प्रसाद मिळणार आहे। लाडू प्रसादातील घोटाळ्याच्या घटनांमुळे मंदिर प्रशासनाकडून लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता, मात्र आता लवकरच भक्तांना लाडू प्रसाद मिळणार आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावमध्ये अनेकांना किडनीचे विकार होत असल्यानं त्या आधारावर गावातील पाण्याच्या नमुन्यांची जिल्हा परिषदेकडून तपासणी करण्यात आली। दरम्यान पाण्याच्या नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून पाणी पिण्यायोग्य असल्याचं या अहवालात म्हटलंय। जिल्हा परिषद निवडणुका रखडल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्यांनी तातडीनं जिल्हा परिषदेत बैठक बोलावली। तातडीनं निवडणुका घ्या किंवा जे जिल्हा परिषद सदस्य नियुक्त आहेत त्यांच्या कालावधीला मुदतवाढ द्या अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्यांनी केली। नागपुरात जवळपास 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक व्यवसायाच्या निमित्तानं राहत असल्याची माहिती आहे, मात्र आता त्यांना केंद्र सरकारनं 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले। त्याची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये कोकण विभागीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली आहे। जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची उपस्थिती यावेळी असणार असून 5 दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवासाठी राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराज उपस्थित राहणार आहेत। मालवण शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। हा पुतळा 200 किलोमीटरनं वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल असा बनवला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीनं याची चाचणी केली आहे। नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावं यासाठी नागपूर पोलिसांनी 48 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। या दरम्यान पोलिसांनी 33 पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या 305 गुन्हेगार आणि हिस्ट्री शीटर्सची झाडाझडती घेतली। पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकानं फोटो काढून त्याचा अहवाल देखील तयार केलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 16,885 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 2,822 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला।